अशा गणपती मंडळाचे लोगो कसे बनवायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याआधी हा इंट्रो बघून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या गणपती मंडळाचे लोगो आणि इंट्रो व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला 2 ॲप्लिकेशन लागणार आहे, जे की आहे ChatGPT आणि Google Gemini. तर सर्वात आधी तुम्हाला ChatGPT ओपन करायचे आहे, जिथून आपण आपल्या गणपती मंडळाचा लोगो बनवणार आहे. तुम्ही पाहू शकता इथं प्लस आयकॉन दिसत असेल साईडला, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं खाली फोटो म्हणून एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक फोटो देईल, ते तुम्हाला डाउनलोड करून तुमच्या गॅलरीत सेव्ह करायचा आहे. तर जो फोटो आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे या ChatGPT ॲपमध्ये. तर इथं पाहू शकता हा फोटो मी इथं ॲड केलेला आहे. हा एक मंडळाचा लोगो आहे, तुम्ही पाहू शकता. इथं असा ॲड झाल्यानंतर तुम्हाला या खाली एक सिक्रेट प्रॉम्प्ट टाकायचा आहे, जो की मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. हा प्रॉम्प्ट तुम्हाला इथं टाकायचा आहे. तर हा पाहू शकता, हा आहे प्रॉम्प्ट. मी इथे हा प्रॉम्प्ट कॉपी करतो. कॉपी केल्यानंतर आपल्याला त्या ChatGPTमध्ये जाऊन हा फोटोच्या खाली हा प्रॉम्प्ट टाकायचा आहे, म्हणजे पेस्ट करायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे या ठिकाणी पेस्ट करायचं आहे. तर इथं पेस्ट केल्यानंतर लगेच सेंड नाही करायचं मित्रांनो. यामध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे आहेत आणि बॅकग्राऊंडला जर गाड्यांचा आवाज येत असेल तर त्याला इग्नोर करा. तुम्ही पाहू शकता इथं वरती घ्यायचं आहे आणि इथं पाहू शकता कुठे कुठे चेंजेस करायचे आहेत ते तुम्हाला मार्क करून दाखवतो. तर हे पाहू शकता इथं मंडळाचे नाव आहे प्रतिष्ठान गणेशोत्सव आणि 2026 या ठिकाणी तुम्हाला बदलायचं आहे. तर इथलं खोडत आहे मी, जे तुमचे मंडळाचं नाव आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे मराठीमध्ये. तर आमच्या मंडळाचं नाव आहे शिवतेज, तर मी इथं शिवतेज असं टाकून घेतो. तुमच्या ज्या मंडळाचं नाव असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे, किंवा तुम्हाला जे नाव टाकायचं आहे ते तुम्ही टाकून घेऊ शकता. तर पाहू शकता मी इथं शिवतेज टाकलं आहे आणि इथं युवा लिहिलेलं आहे. ते युवा तुम्हाला खोडायचं असेल तर खोडू शकता, प्रतिष्ठान पण खोडू शकता आणि गणेशोत्सव पण खोडून तुम्हाला जे टाकायचं आहे तुम्ही टाकू शकता. आणि ते जे साल आहे ते 2027, जर तुम्ही 27मध्ये हा व्हिडिओ बघत असाल तर टाकू शकता. तर आता 2026 चालू आहे, तर इथं 26 राहून देतो. आणि आपण बदल इथे फक्त आपल्या मंडळाच्या नावामध्ये केलेला आहे. हे बदल केल्यानंतर तुम्हाला इथे साईडला ब्लू आयकॉनवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून हा प्रॉम्प्ट आणि फोटो सेंड होऊन जाईल. तर पाहू शकता इथं वरती फोटो आहे आणि खाली आपण इथं प्रॉम्प्ट दिलेला आहे. तर प्रॉम्प्ट दिल्यानंतर इथं फक्त आपण शिवतेज टाकलं आहे आपल्या मंडळाचं नाव. तुम्हाला तुमच्या मंडळाचं नाव टाकायचं आहे. टाकल्यानंतर इथं चौकोनामध्ये हा आपला इमेज तयार होऊन जाईल, म्हणजे लोगो तयार होऊन जाईल. आणि इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जे कोणी चॅनलवर आपल्या नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो पाहू शकता आपला इथं लोगो तयार होऊन आलेला आहे. असा प्रकारचा आपला लोगो इथे तयार झालेला आहे. तुम्हाला एकदा मी ओपन करून दाखवतो. तर पाहू शकता शिवतेज युवा प्रतिष्ठान गणेशोत्सव 2026 सर्व आलेलं आहे. तुम्हाला जे बदलायचं आहे ते तुम्ही बदलू शकता तुमच्या प्रॉम्प्टमध्ये चेंजेस करून. आणि डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सिम्पली वरती डाउनलोड आयकॉन दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुमचा फोटो तुमच्या गॅलरीमध्ये डाउनलोड होऊन जाईल. हे सर्व केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता तुमचा हा लोगो तुमच्या गॅलरीमध्ये डाउनलोड झालेला आहे. आणि आता आपल्याला बनवायचं आहे या लोगोचा इंट्रो व्हिडिओ. तर इंट्रो व्हिडिओ तुम्ही कसे बनवायचं हे आता आपण बघणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सर्व कट करायचं आहे. कट केल्यानंतर जे आपलं दुसरं जे ॲप्लिकेशन होतं Google Gemini, ते आपल्याला वापरायचं आहे. ते आपल्याला ओपन करायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा हा लोगो आहे. Gemini ॲप ओपन केल्यानंतर वरती तुम्हाला 2 लाईन दिसतील, त्या लाईन्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली व्हिडिओचा एक ऑप्शन दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, कारण आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे. व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला इथं साईडला प्लस आयकॉन दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फोटो म्हणून वरती दिसेल, याच्यावर क्लिक करायचं आहे, म्हणजे आपला जो लोगो आपण बनवलेला तो आपल्याला ओपन करायचा, म्हणजे ॲड करायचा आहे या Gemini ॲपमध्ये. तर इथं पाहू शकता इथं मी ॲड केलेला आहे. ॲड केल्यानंतर इथं आपल्याला एक प्रॉम्प्ट टाकायचा आहे. तो प्रॉम्प्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही कॉपी करू शकता. तर हे आपलं ChatGPTचं काम झालं आहे. इंट्रो व्हिडिओ बनवण्यासाठी एक वेगळा प्रॉम्प्ट आहे, तो आपण यूज करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा हा प्रॉम्प्ट आहे छोटासा इंट्रो व्हिडिओसाठी. तर हा इंट्रो व्हिडिओसाठी आपण जो प्रॉम्प्ट दिलेला आहे तो आपण सर्वात आधी कॉपी करून घेऊया. हा प्रॉम्प्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला Gemini ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे आणि जो फोटो आपण सिलेक्ट केला त्याच्याखाली आपल्याला हा प्रॉम्प्ट पेस्ट करायचा आहे. आणि वर जे व्हिडिओ म्हणून एक दिसत आहे ते तुम्हाला कट करायचं आहे. जर तुमच्या जे दिसत असेल तर कट केल्यानंतर तुम्हाला सेंड आयकॉनवर क्लिक करायचं आहे, जे की तुम्हाला इथे साईडला दिसत असेल. याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला थोड्या वेळ वाट बघायची आहे, कारण आपला इंट्रो व्हिडिओ इथं तयार होत आहे खाली. आणि तुम्ही इथं बघू शकता जनरेटिंग व्हिडिओ म्हणून एक इथं आलेला आहे, म्हणजे आपला इथं व्हिडिओ तयार होत आहे. आपल्याला काही वेळ फक्त वाट बघायची आहे. आणि इथं पाहू शकता आपला हा व्हिडिओ पण तयार झालेला आहे.
तर मित्रांनो अशा प्रकारचा हा इंट्रो व्हिडिओ तयार झालेला आहे आणि याला डाउनलोड करण्यासाठी सिम्पली तुम्हाला वरती इथं डाउनलोड आयकॉन दिसत असेल तिथून तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. तुमच्या गॅलरीमध्ये तुमचा डाउनलोड होऊन जाईल इंट्रो व्हिडिओ. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मंडळाचे लोगो आणि इंट्रो व्हिडिओ बनवू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला अजून जर असे व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट नक्की करा.